आता आपण पाहणार आहोत जीकेचे अतिसंभाव्य जे 5 मार्क मिळवून देतील असे प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. 2025 मध्ये पार पडलेल्या 18व्या G20 शिखर परिषदेचे यजमानपद कोणत्या देशाकडे होते? ऑप्शन तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, तुम्ही गेस करू शकता. आणि याचे उत्तर आहे सी, दक्षिण आफ्रिका. प्रश्न क्रमांक आहे 2. महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? ऑप्शन स्क्रीनवर आहेत. तर याचे उत्तर आहे देवेंद्र फडणवीस. ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 3. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने मानवी अंतराळ मोहीम गगनयानचे पहिले मानवरहित उड्डाण कधी यशस्वी केले? तर याच्यात उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 2025च्या सुरुवातीला. प्रश्न 4. 2026च्या ICC पुरुष T20 विश्वचषकचे आयोजन संयुक्तपणे कोणत्या 2 देशात केले जात आहे? तर याचे उत्तर आहे भारत आणि श्रीलंका. प्रश्न 5. भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? तर याचं आन्सर आहे ए, शशिकांत दास. प्रश्न पुढचा. 2026च्या प्रजासत्ताक दिनी भारताचे मुख्य अतिथी कोण होते? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कीर स्टारमर, ब्रिटनचे पंतप्रधान. प्रश्न 7. नुकताच 2025 मध्ये भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचे उत्तर आहे राजीव कुमार. पुढचा प्रश्न. 2025चा प्रतिष्ठित ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गुलजार. पुढचा प्रश्न. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2025 नुसार भारतीय पासपोर्टचा क्रमांक कितवा आहे? तर याचा योग्य पर्याय आहे बी, 82वा. प्रश्न पुढचा. 2025च्या जागतिक आनंद अहवालानुसार जगातील सर्वात आनंदी देश कोणता ठरला आहे? तर बघू शकता याचा उत्तर आहे बरोबर सी, फिनलँड. प्रश्न पुढचा. महाराष्ट्रातील कोणत्या रेल्वे स्टेशनचे नाव बदलून नुकतेच चिंतामणराव देशमुख स्टेशन करण्यात आलेले आहे? याचे उत्तर आहे चर्चगेट रेल्वे स्टेशन. ऑप्शन क्रमांक ए. 2026च्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या देशात आयोजित केल्या जाणार आहेत? याचे उत्तर तुम्ही देऊ शकता. पर्याय क्रमांक बी, इटली हे याचे योग्य उत्तर आहे. भारताने कोणत्या वर्षापर्यंत विकसित भारत बनण्याचे अधिकृत लक्ष ठेवले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे बी, 2047, भारताच्या 100व्या वर्षी. सध्या नीती आयोगाने मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत? नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी. याचे उत्तर आहे ए, BVR सुब्रमण्यम. संयुक्त राष्ट्राने 2025 हे वर्ष कोणते आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले होते? याचा योग्य पर्याय आहे बी, आंतरराष्ट्रीय हिमनदी संवर्धन वर्ष. प्रश्न पुढचा. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत? तर हे 2026चं विचारलेलं आहे. बी, न्यायमूर्ती संजीव खन्ना. 2025 मध्ये पार पडलेल्या ड्युरंट कप फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने मिळवले? तर याचे योग्य आन्सर आहे नॉर्थ ईस्ट युनायटेड. पुढचा प्रश्न. सध्या भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? सध्याचे विचारलेले आहेत बी, अजित डोवाल. पुढचा प्रश्न. केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 नुसार मोफत सौर ऊर्जेसाठी कोणती योजना राबवली जात आहे? याचे उत्तर आहे PM सूर्यघर मोफत बिजली योजना. प्रश्न पुढचा. 2026 मध्ये होणाऱ्या 23व्या राष्ट्रकुल स्पर्धा कोणत्या देशात आयोजित केल्या जाणार आहेत? याचे योग्य उत्तर आहे बी, स्कॉटलंड. धन्यवाद.